मित्रांनो, 90च्या दशकात एका मुलीच्या क्यूट हसण्याने संपूर्ण भारताच्या काळजाची धगधग वाढली होती. जिच्या किलर लुकवर एम.एफ. हुसेन सारखे मोठे चित्रकार फिदा झाले आणि जिच्या डान्स स्टेपने बॉलिवूडचे सगळे रेकॉर्ड्स मोडले. आज बोलूया साता समुद्रावर मराठी नावाचा डंका वाजवणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या सुपरस्टार बद्दल, म्हणजेच माधुरी दीक्षित. 15 मे 1967 ला मुंबईत एका साध्या मराठी कुटुंबात माधुरीचा जन्म झाला. तुम्हाला माहितीये, माधुरीला खरं तर मायक्रोबायोलॉजिस्ट व्हायचं होतं, पण नशिबात काहीतरी ग्रँड होतं. वयाच्या अवघ्या 3ऱ्या वर्षापासून कथ्थक शिकणाऱ्या डान्सिंग क्वीनने 1984 मध्ये अबोध सिनेमातून एंट्री केली. सुरुवातीला काही सिनेमे फ्लॉप झाले, पण माधुरीने जिद्द सोडली नाही. 1988 मध्ये तेजाबाला आणि 1, 2, 3 म्हणता म्हणता माधुरी रातोरात नॅशनल क्रश झाली. तिचं ते नॅचरल हसणं, तिचं लाजणं आणि तिची कमाल अदा पाहून अख्खा देश वेडा झाला. दिल बेटा साजन मधून ती थेट टॉपला पोहोचली. हम आपके है कौन मधली बबली निशा असो किंवा देवदास मधली ग्रेसफुल चंद्रमुखी, माधुरीने दाखवून दिलं की ती फक्त सुंदर नाही तर एक पॉवरफुल ऍक्टर सुद्धा आहे. जेव्हा ती करिअरच्या शिखरावर होती तेव्हा लग्न करून ती अमेरिकेला स्थायिक झाली, पण तिची ही मराठी वाईब तिला स्वस्थ बसू देईना. आजा नचले मधून तिने डणक्यात कमबॅक केलं आणि बकेट लिस्टच्या पहिल्या मराठी सिनेमातून तिने मराठी प्रेक्षकांची मनं जिंकली. आज ती केवळ एक अभिनेत्री नाही तर एक जागतिक डान्स आयकॉन आणि एव्हरग्रीन ब्युटी आहे. माधुरी दीक्षितचं कोणतं गाणं किंवा तिची कोणती अदा तुम्हाला आवडते, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा स्टोरीजसाठी कलाकार कट्ट्याला सबस्क्राईब करा.